मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. शासनाने ग्रामीण विकासासाठी विविध कार्यक्रमांना फार मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम, वर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम आणि बायोगॅस कार्यक्रम या बाबतीत महाराष्ट्रात झालेल्या कार्याचे भारत सरकारने उत्कृष्ट असे वर्गीकरण केले आहे. परिच्छेद. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार 1500 आणि त्यापेक्षा अधिक लोकवस्तीची सर्व गावे तसेच 1000 ते 1500 दरम्यान लोकवस्ती असलेल्या गावांपैकी 50% गावे 1990 पर्यंत बारमाही रस्त्यांनी जोडावयाची आहेत. या अंतिम उद्दिष्टांचे 50% उद्दिष्ट 1985 पर्यंत साध्य करावयाचे आहे. आपल्या राज्याने हे अंतरिम उद्दिष्ट आधीच ओलांडलेले आहे. परिच्छेद. मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले आहे. या कामासाठी 1983-84 या वर्षी प्रारंभी रुपये 12.62 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद नंतर रुपये 18 कोटीपर्यंत वाढवण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून रुपये 10 कोटींचे कर्ज सहाय्य मिळाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला चालू वर्षी रुपये 28 कोटींचा कार्यक्रम हाती घेता येईल. परिच्छेद. जागतिक बँकेच्या सहाय्याने रुपये 250 कोटीचा निवारा प्रकल्प हाती घेण्याचे राज्य शासनाने योजिले आहे. या कार्यक्रमाखाली मुंबई महानगर प्रदेशातील 85,000 विकसित भूखंड प्रामुख्याने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध होतील. तसेच या कार्यक्रमात बृहन्मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील 1,00,000 झोपडपट्ट्यांचीही सुधारणा करण्यात येईल. या संबंधात लवकरच जागतिक बँकेशी करार होईल अशी आशा आहे. दरम्यान शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिच्छेद. नागरी जमीन कमाल मर्यादेच्या संदर्भात शासनाने दुर्बल घटकासाठी एक गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. जमीन धारकांना कमाल मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या जमिनीवर 25, 40 व 80 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असलेले निवासी गाळे बांधण्याकरिता सूट देण्यात येईल. मात्र जमीनधारकाला बांधण्यास योग्य असलेला जमिनीचा काही भाग विनामूल्य व ठराविक टक्केवारीने निवासी गाळे पूर्वनिर्धारित दराने सार्वजनिक प्रयोजनासाठी शासनाकडे सुपूर्द करावे लागतील. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत शासनाने कडे सुमारे 4,000 अर्ज आले आहेत.